नमस्कार. आपल्या सगळ्यांच्याच घरात एक साधा पांढरा खडा कुठेतरी असतोच. आपण त्याला तुरटी म्हणतो. पण कधी विचार केलाय की हा इतका साधा दिसणारा खडा आपल्या त्वचेसाठी, केसांसाठी आणि एकूणच आरोग्यासाठी एक छोटासा खजिना असू शकतो? हो, आज आपण याच तुरटीच्या काही आश्चर्यकारक फायद्यांबद्दल बोलणार आहोत. जरा विचार करा, चेहऱ्यावरचे मुरूम, वाढत्या वयाच्या खुणा किंवा अगदी घामाचा वास, या सगळ्यावर एकच साधा सोपा नैसर्गिक उपाय? हो, हे खरंच शक्य आहे. पण कसं? चला तर मग या तुरटीमागचं विज्ञान आणि ती वापरण्याची योग्य पद्धत काय आहे हे सविस्तरपणे समजून घेऊया. तर आज आपण काय काय बघणार आहोत. सगळ्यात आधी तुरटी म्हणजे नेमकं काय आहे, मग तिचे त्वचेसाठी, आरोग्यासाठी आणि केसांसाठी होणारे फायदे कोणते आहेत, आणि सगळ्यात महत्त्वाचं, ती वापरण्यापूर्वी कोणती काळजी घ्यायला हवी. चला सुरू करूया. चला तर मग आपल्या पहिल्या आणि सगळ्यात महत्त्वाच्या प्रश्नापासून सुरुवात करूया, की मुळात ही तुरटी आहे तरी काय? तर बघा, तुरटी म्हणजे दुसरं काही नाही, तर ते एक नैसर्गिक खनिज मीठ आहे. याला शास्त्रीय भाषेत पोटॅशियम ॲलम असं म्हणतात. पण याचं खरं रहस्य दडलंय ते याच्या 3 मुख्य गुणधर्मांमध्ये. अँटीसेप्टिक म्हणजे जे जंतूंना वाढू देत नाही, अँटीबॅक्टेरियल म्हणजे जे बॅक्टेरियाला मारतं, आणि ॲस्ट्रिंजेंट म्हणजे जे त्वचेला टाईट करतं. हे 3 गुणच तुरटीला इतकं खास बनवतात. आता येऊया त्या भागाकडे ज्यासाठी तुरटी सगळ्यात जास्त ओळखली जाते, आणि ते म्हणजे आपल्या त्वचेसाठी तिचे फायदे. चेहऱ्यावर येणारे पिंपल्स किंवा मुरूम ही अनेकांसाठी खूप मोठी डोकेदुखी असते. पण तुम्हाला माहिती आहे का, यावर तुरटी एक खूपच प्रभावी उपाय ठरू शकते? हे काम कसं करतं? सोपं आहे. तुरटीमधले जे अँटीसेप्टिक गुण आहेत ना, ते थेट पिंपल्सना कारणीभूत असणाऱ्या बॅक्टेरियावरच काम करतात. इथे दाखवल्याप्रमाणे फक्त तुरटी पावडर आणि पाण्याची पेस्ट बनवा आणि बरोबर पिंपलवर लावा. यामुळे काय होतं, तर मुरूम लवकर सुकतात आणि त्याचे डाग कमी व्हायलाही मदत होते. आता जरा वाढत्या वयाच्या खुणांबद्दल बोलूया. म्हणजे बघा, त्वचेवर सुरकुत्या दिसू लागतात, त्वचा सैल पडते. अशावेळी सुद्धा तुरटी आपल्या मदतीला येऊ शकते. इथे तुरटीचा तो ॲस्ट्रिंजेंट नावाचा गुणधर्म कामाला येतो. आठवताय ना? म्हणजे त्वचा घट्ट करणारा. फक्त ओल्या चेहऱ्यावर तुरटीचा खडा अगदी हलक्या हाताने फिरवायचा. याने त्वचा तात्पुरती का होईना पण घट्ट होते. त्वचेवरची छोटी छिद्र लहान दिसतात आणि फाईन लाईन्सही कमी होतात. चेहऱ्याला एकदम फ्रेश लुक येतो. पण थांबा, तुरटीचे फायदे फक्त सौंदर्यापुरते नाहीत. आपल्या रोजच्या आरोग्यासाठी आणि स्वच्छतेसाठी सुद्धा ती खूपच कामाची आहे. चला बघूया कसं ते. ही तुलना खूपच इंटरेस्टिंग आहे, नाही का? बघा, बाजारातले डिओडोरंट्स काय करतात? ते फक्त एका सुगंधाने घामाचा वास दाबून टाकतात. पण तुरटी त्या वासाच्या मुळावरच काम करते. ती त्या दुर्गंधीला कारणीभूत असणाऱ्या बॅक्टेरियालाच संपवते. म्हणजे प्रॉब्लेम मुळापासूनच सॉल्व्ह होतो. तोंडाच्या आरोग्यासाठी तर तुरटी एक नैसर्गिक माउथवॉशच आहे. फक्त कोमट पाण्यात चिमूटभर तुरटी पावडर टाकायची आणि त्याने गुळण्या करायच्या. याने तोंडातील जंतू मरतात, हिरड्या मजबूत होतात आणि श्वासाची दुर्गंधी पण कमी होते. पण एक गोष्ट अगदी कटाक्षाने लक्षात ठेवायची, हे पाणी चुकूनही गिळायचं नाही. तुम्ही सलूनमध्ये पाहिलं असेल, दाढी झाल्यावर ते चेहऱ्यावर तुरटीचा खडा फिरवतात. का? कारण तुरटीमध्ये दुहेरी शक्ती आहे. एक म्हणजे अँटीसेप्टिक गुणधर्म, ज्यामुळे जखमेत इन्फेक्शन होत नाही, आणि दुसरं म्हणजे ॲस्ट्रिंजेंट गुणधर्म, ज्यामुळे रक्त लगेच थांबतं. बरं, त्वचा झाली, आरोग्य झालं. आता येऊया केसांकडे. केसांच्या काही सामान्य समस्यांवर तुरटी कसा एक रामबाण उपाय ठरू शकते ते पाहूया. केसांमध्ये उवा होणं किंवा कोंडा होणं या दोन्ही गोष्टी खूप त्रासदायक आहेत. पण यावर तुरटी हा एक सोपा आणि प्रभावी घरगुती उपाय आहे. तुरटीमध्ये अँटीमायक्रोबियल गुणधर्म असतात. म्हणजे काय, तर ती सूक्ष्म जंतूंना मारते. त्यामुळे इथे दाखवल्याप्रमाणे तिची पेस्ट बनवून केसांच्या मुळांना लावली की उवा आणि लिखा सहज मरतात. इतकंच नाही, तर याच गुणधर्मांमुळे कोंड्यावर नियंत्रण मिळवायलाही मदत होते. आणि सगळ्यात महत्त्वाचं, हा उपाय घरी अगदी सहज करता येतो. आत्तापर्यंत आपण तुरटीचे फायदे तर खूप पाहिले, पण कोणताही उपाय करण्याआधी तो सुरक्षितपणे कसा करायचा हे जाणून घेणं सगळ्यात महत्त्वाचं आहे. चला काही महत्त्वाच्या गोष्टींवर नजर टाकूया. आयुर्वेदानुसार तुरटी वापरण्यापूर्वी ती शुद्ध करून घ्यावी असं म्हणतात. याची पद्धत अगदी सोपी आहे. तुरटीला मंद आचेवर गरम केल्यावर ती आधी पूर्ण वितळते, त्यातील पाणी निघून जातं आणि मग ती पुन्हा घट्ट, पांढरी शुभ्र होते. हीच शुद्ध तुरटी वापरण्यासाठी सर्वोत्तम मानली जाते. आता हे काही नियम अगदी लक्षात ठेवा. पहिलं म्हणजे तुरटी त्वचा कोरडी करू शकते, त्यामुळे ज्यांची त्वचा आधीच कोरडी किंवा संवेदनशील आहे त्यांनी वापर टाळलेलाच बरा. दुसरं, कोणताही उपाय करण्याआधी हातावर किंवा कानाच्या मागे थोडंसं लावून पॅच टेस्ट नक्की करा. आणि तिसरं, अतिवापर टाळा.
कोणत्याही चांगल्या गोष्टीचा अतिरेक हा वाईटच. तर आज आपण पाहिलं की आपल्या घरात सहज मिळणारा हा तुरटीचा खडा खरं तर किती कामाचा आहे. त्वचेपासून केसांपर्यंत आणि स्वच्छतेपासून आरोग्यापर्यंत निसर्गाने दिलेला हा खजिना आहे. फक्त तो योग्य माहिती घेऊन काळजीपूर्वक वापरला पाहिजे. तर मग आता घरातल्या या छोट्याशा खजिन्याकडे एका वेगळ्या नजरेने बघायला हरकत